brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबतचे असलेले फोटो समोर आल्यानंतर त्यावरून आता टीका होताना दिसते. काही जणांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची सुद्धा मागणी केली. असं असताना रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होणार याची चर्चा सुरू असतानाच आता प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे प्रफुल्ल पटेल यांनी कारवाईचे संकेत दिले असले तरी दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिलाय. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचे तसेच अशोक खरातचे गोडवे गायल्याचे काही व्हिडिओ समोर आले. यासोबतच त्याच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये देखील रुपाली चाकणकर यांचा सहभाग असल्याचे काही फोटो सुद्धा समोर आले. यावरून रुपाली चाकणकर निशाण्यावर आले आहेत. अगदी त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सोबतच भाजपच्या काही नेत्यांनी देखील अशीच मागणी केली. विरोधी पक्षांकडून तर रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली. असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. याच संदर्भात महाडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुनील तटकरेंना माध्यमांनी घेरलं. यावेळेस सुनील तटकरे यांनी काय म्हटलंय ते ऐका. गाडी पाय बघा. मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला. तर मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन. मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं तर नक्कीच बोलेन. धन्यवाद. सुनील तटकरेंनी जरी रुपाली चाकणकर यांच्यावरील प्रश्न टाळला असला तरी प्रफुल्ल पटेलांनी चाकणकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. भोंदू बाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या ज्या लोक त्यांच्यासोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जुळलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. असं आहे, कोणाच्या फोटोमुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही. कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे. मी नाव कोणाचं घेत नाही. पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो. आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो हेही महत्त्वाचं असतो. आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तींच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू. आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडले. त्यामुळे आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. सोबतच राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळे आता या दोन्ही पदांवरून त्यांना पायउतार व्हावं लागणार का हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.